श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 5. श्री गणेशाय नमः. जय जयाजी यदुकूळ टिळका भक्तिपंकजाच्या सदैव रका मुनी मानस चकोर पाळका कृपा पियुषा चंडातू भाविक प्रेमळ भक्तपरी तयांचा अससी पूर्ण कैवारी बाळ प्रल्हाद संकटावरी कोरडे काष्टी प्रगटलासी करविंशती प्रताप सगन संकटी घातले दैवतेने तदर्थ सकळ रविकूळ पाळन अवतार दीक्षा मिरविसी देव विप्रांचे संकट पाहुन मत्स्यकुळाते करी धारण मग उददीते गगन दाऊन शंकासुर धरियेला तेवी दैत्य दुमदुमा करीत अवतार कच्छ झाला मिरवित उदधी मंथुनी शंखा तोषवित महाराज कृपार्णव रायाबळीची उद्दाम करणी स्वरूप मिरवी खुजटपणी संकट पडता सुरगणी परशधर झालासे अपार भक्त प्रेमा सगन त्यात स्थिरावले पंडूनंदन शिशुपाळ वक्रदंत कंदन वसुदेव कुशी मिरवला असो ऐसा भक्ती प्रेमा तू ते आवडे मेघश्यामा तरी भाव भक्तीच्या उगमा पुढे ग्रंथा बोलवी मागले अध्याय केले कथन हिंगळाज क्षेत्री मच्छिंद्रनंदन अष्टवैरव चामुंडा जिंकून दर्शन केले अंबेचे तरी श्रोते सिंहावलोकनी कथा पहा आपुले मनी 12 मल्हार मार्ग धरुनी जाता झाला मच्छिंद्र तो 12 मल्हार काननाथ मुक्कामा उतरला एका गावात देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशयनी पहुडला तो रात्र झाली 2 प्रहर जागृत आहे नाथ मच्छिंद्र तव काननी दिवट्या अपार मच्छिंद्रनाथे देखिल्या इकडून जाता तिकडून येती ऐशा येर झरा करीती ते पाहुनी नाथ जदी मने बुतावळे उदेले तरे याते करावे प्रसन्न समय येत हाची दिसून कोण्या तरी कार्या लागून उपयोगी श्रम पडतील तरी त्या ते आता शरणागत प्रसन्न करुनी घ्यावे भूत श्रोते मनती कार्य कोणते भूता स्वाधीन असेल की तरी ऐसे न बोलावे यावेळी भूत श्रीराम उपयोगी आले राक्षसांचे प्रेत नेले समरांगणी सुवेळे तेव्हा अमृत दृष्टी करून उठवी शेन कपीरत्न तेवी तुळशीसी प्रसन्न भूत झाले कलित तरी लहानापासून थोरापर्यंत समयी कार्य घडून येत पहा अर्णवा जुरळे निश्चित वाचविले मनताती तन्याये कल्पुनी चित्ती नाथभूतांच्या बैसल्या अर्थी मग अंबिका अस्त्रस्पर्शास्ती प्रेरिता झाला ती जिक्षणी ते अस्त्र प्रेरिता भूतगणी होता स्पर्श कुरु मेदिनी मग पद धरी आवळुनी सुटका नाही पदाते जेवी युद्ध कुरुक्षेत्रात मही धरी तसे कर्णरथ चक्रे गिळूनी घरी कुंठित गमन संधान करूनेदी तन्याये स्पर्शशक्ती करी भूतपदा धरा व्यक्ती चलन बलन मग त्या क्षिती काही एक झालेना जैसे तरो एकाची ठाई वसती अचळ प्रवाही धन्याये भूते सर्वही खुंटोनिया टाकिली तयांचे भूतांचे वियोग निमित्ते की वेताळा भेटी जाणे होते सर्व मिळोनी येता क्षितीत जमोनिया येताती तव ते दिवशी झाले कुंठित वेताळ भेटीची राहिली अप्राप्त येरीकडे वेताळ क्षितीत अनंत भूते बादली तो दक्ष भूतांचा बळी वेताळ पाहे अष्टकोटी भूतावळ तो न्यूनपणी सर्व मंडळ दिसून आले तयांते मग अन्य भूतांते विचारित
शरबतीरीची भूतजमात आली नाही किमर्थ, शोध त्यांचा करावा. अवश्य बनोनी पांचसात गमन करीते झाले भूत, शरबतीरी येऊनी त्वरित निजदृष्टी पाहती. तव ते मंडळी मही व्यक्त उभी असे बळरहित, जैसा एका ठाईचा पर्वत दुसऱ्या ठाई आतळेना. मग त्या मंडळा निकट येऊन पुसते झाले वर्तमान, तुम्ही व्यक्त मही लागून काय मनोनी तिष्ठला. येरी मनती अनेक जे भेद मही उचलोनी देता पद, कोण आला आहे सिद्ध तेने कळा रचिली. मग ते पाहे कळा ऐकून पर्वता चालिले शोधा लागून, गुप्त रूपे वस्तीत येऊन मच्छिंद्रनाथ पाहिला. बालार्क किरणी तेजागळा शेंदूर चर्चिला से भाळा, तया माझी विभूती सकळा मुखचंद्रे चर्चिली. कर्णी मुद्रिका रत्नपाती की वस्ती सपातल्या रत्नज्योती, हेमकुनी कुंभोनी निगुती कबरी भारी वेष्टिल्या. ललाट अफाट मिशा पिंगटा वटदुग्धाने भरल्या जटा, सरळ नासिका नेत्रवाटा अग्नी समदृष्टी पाहतसे. अर्कनयनी विशाळ बहुत उग्रपणे उदय दावीत, पाहता वाटे कृतांत नेत्र तेजे विराजला. स्थूळवट बाहू दंड सरळ अजानुबाहू तेजाळ, की मल विमल करुणी स्थळ बाहुवटी विराजले. मस्तकी शोभली दिव्य विरवुंठी, कथा विराजे पाठपोटी. त्यावरी ग्रीवेसी नेसल्या दाटी, ज्ञानशिंगी मिरवितसे. बाहुवटे हनुमंत वीरकंकन करी शोभत, उघडी फावडी घेऊनी हातात बोधशैलिका विराजे. जैसा तीव्र बारावा रुद्र किम सकळ योगियांचा भद्र, जैसा नक्षत्रगणी चंद्र तेजा माझी डवरतसे. ऐसे पाहुनी एक भूती मना माझी करिता ख्याती, येनेची व्यक्त केला क्षिती भूतगणा वाटतसे. मग ते होऊनी संदेहस्त नाथासी मनती भूते पतित, जाऊ द्या स्वामी करा मुक्त आपुलाल्या कार्यासी. नाथ मने सर्व गुंतले तुम्ही मुक्त केवी राहिले, येरू मने पाठविले समाचारा वेताळे. तरी महाराजा करी मुक्त जाऊ द्या वेताळ नमनार्थ, यावरी त्यासी म्हणे नाथ सोडणार नाही सहसाही. तुमचा वेताळ आधी राणीव जाऊनी त्या ते त्वरे सांगावे, येरू म्हणते मग अपूर्व भले नो हे महाराजा. वेताळ खवळता बाबरदेव हे महाबळाचे अस्ति अष्टार्णव, ब्रह्मांड जिंकुनी खंदूक भाव मही गेळती महाराजा. नवनाग जैसे सबळी तया माझी फोडिती कळी, तया सवे कोणी रळी केली नाही आजन्म. देवदानव गंधर्व सती तेही वेताळ बलाढ्य मनती, तस्मात् स्वामी तयां प्रती श्रोत करो नो हे जी. येरू म्हणे संपादनी येथे काय करिता दाऊनी, तुमचा वेताळ पाहीन नयनी बळजेठी कैसा तो. ऐसी ऐकूनी भूते मात मनती अवश्य करू श्रुत, मग जाती जेथ तो वेताळ भूत तया पाशी पातले. राया वेताळासी करुणी नमन सांगते झाले वर्तमान, मनती महाराजा भूतांसी विघ्न जोगी एका हेगी. तेने खेळूनी मंत्रशक्ती मही व्यक्त केली जमाती, शेवटी म्हणतो हेची गती तुम्हा करीन महाराजा. ऐसे ऐकून पिशाचराव परमक्षोभला विकृती भाव, मने आता अष्टका सर्व भूतावळ मेळवा. मग भृत भृत्य जासूद हलकारे जाते झाले देशांतरा,
अरबस्थान पंजाब गुर्जरा बंगालादी पातले माळवी मेवाड तेलंगण कर्नाटकी देश दक्षिण कुंडाळ कैकाड विलंब वचन सप्तद्वीपीचे पातले सकळांश्रुत करुणी गोष्टी पाठविती सकळ भूत थाटी अष्टराणी व एक एक कोटी समारंभा पातले अष्टराणी व तयांचे नाव महावीर विद्याकारणी सर्व मम्मद महिषासुर धुळवान गर्वे बाबर जोटिंग पातले मुंजा नरसिंहाचा अवतार मनोनिविरांत त्याचा संचार तोही 1 कोटी भार घेऊन या मिळाला असो ऐसे कोटी भार उतरले जैसे गिरीवर महाभद्र तो आज्ञा वेताळवीर येऊन या पोचला सकळ वेताळापाशी येऊन कथिते झाले सिद्धगमन मग सकळ सांगूनी वर्तमान समारंभी चालिले येऊनी शर्बतीरा प्रती अष्टही कोटी कोल्हाळ करीती तेने दनानी अमरक्षिती आणि पाताळी आदळतसे ते पाहुनी मचिंद्रनाथ करी कवळी विभूती पात आराधुनी मंत्रशक्ती ते लखलखीत पै गेले स्मरण गांडी व विभूतीशर सज्ज करीती अति तत्पर फरी सर्वांचा प्रताप भावया स्थिर मही विराजे उगलाची परी वज्रास्त्र मंत्र जपून भोवते वेष्टिले रेषारंगन आणि मस्तकी वज्रासन वज्रशक्ती मिरवितसे तेने करुणी भूतांचा प्रवेश लिप्तनो हे आसपास परिभूतावळ्या स्मशानास वर्षाव करीती आगळा जैशा पर्जन्याच्या धारा वर्षाव करीती अपार अंबरा परी वज्रास्त्र सबळ मौळी भारा कदा काळी मानिना त्यात अष्टपिशाच नृपाळ स्वरूपे करुणी अति विशाळे तरु टाकिती उपटुनी बळे पर्जन्य धारांसारिखे परी ते वज्रास्त्र मौळी तया न गणिती तये काळी तरी संचवनी पर्वत मौळी पर्णकुटी ती झाली ऐसा संचरता तरुभार काय करीते झाले समग्र कोरडे काष्टादी तृण पार तयावरी सांडिती सकळ करुणी महाकहर सांडिते झाले वैश्वानर ते पाहुनी नाथ मचिंद्र जलदास्त्र प्रेरितसे भूते सांडिती वैश्वानर तरु कडकडती ज्वाळा पर ब्रह्मांडी उमाळा व्यापे तोर पक्षी कुळ जीवजंतू ऐसी पाहता पावक ताटी परी जलदास्त्रे केली द्या दाटी उददी मिरवोनी आकाशा पाठी शांत केला पावकतो या परी मच्छिंद्रनाथ पावकास्त्र प्रेरिता झाला विभूती मंत्र तेने अग्नी प्रदीप्त करीत भूतगणी मिरवितसे परी तो दृश्य अदृश्य जाणोनी प्रळयाग्नी पाहती गुप्त होऊनी मग पहा उददीत्या सांडोनी आकाशांत मिरवोत्या परी तो विदेना मंत्राग्न मग मचिंद्रे जलदास्त्र प्रेरुण शांत केला द्विमृदून अस्त्रमंत्रे करुनिया शांत होताची मंत्राग्नी मही उतरली भूतगणी मग स्पर्शास्त्र जलपोनी भूतांगणी कल्पितसे तेने करुणी अष्टकोटी मही व्यक्त झाली एक थाटी जैसे पूर्वी भूतांते राटी तेची झाली सर्वांस परिस्पर्शास्त्रे एकची गेले अदृश्य सकळ तेज खंडूनी धरिले हे तो नेनोनी निकट आले मच्छिंद्राते आखळावया परिभोवते आहे वज्र संपन्न लागन चाले काही तेने परिपराम बलाढ्य वेताळ संधान निकट अंगे पातले परिभोवते आहे वज्रास्त्र तेची गिळूनी गेला मुखपात्र हे मच्छिंद्र पाहता अगदी विचित्र वासवास्त्र सोडितसे वासवास्त्र होता प्रगट
उभयतांची झाली झगट, जैसे जेठे लागुनी येत पाठ. लोंबी झोंबी कवळले एकमेका मही पाडिती, तेने दनाना उठे क्षिती. अष्टसमुद्र हेलावती, खळबळदी नक्षत्रे पै. शेषमस्तके हेलावती, कुर्म मने त्या अति अद्भुती. वराह सावरुनी नेटे दंती, मही लागी उजली तसे. येरीकडे सप्तजन, कवळो पाहती मच्छिंद्राचे चरण. की चरणी धरुनी मही कारण, मच्छिंद्रनाथ आकळावा. परी तो नाथ अति चपळ, पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केले सबळ. दाही दिशा रक्षपाळ, ऐसे वज्रास्त्र मिरवले. यावरी तो दानवास्त्र जल्पून, दानव केले सप्त निर्माण. मधुतील कुंभकर्ण, मरु आणि मालीमल. मोचकुंद त्रिपूळ बळजेठी, ऐसी सप्त दानव हाटी. साती देवते बळजेठी, लोंबी झोंबी पातले. झोटिंगाते मधु झगटे, खेळताती कुंभक नेटे. बाबराते कुंभकर्ण लोटे, झोट धरणी झगडती. मम्मदा लागी मरु भिडत, मालिमल मुंजाते अल्लाटित. महिषासुर अति मुचकुंद उन्मत्त, त्याते भिडतसे. धुळावो न वीर समर्थ, त्रिपूर जगटे त्या निरत. ऐसे एका मंत्री दैत्य, सप्तजन अल्लाटिले. ऐसे भिडता अष्टजन, मही उठला अतिदनान. एकमेका मही कारण, आकळावया ते जलपती. एक दिन एक रात्री, साती जनान विश्रांती. लाथा केवड हुमन्या देती, वर्मावरमी जाणुनिया. तेने करुणी प्रहार भेदित, वेदिता देह विकळ होत. मुष्टी प्रहारे मूर्छिता होत, मही दडदी आदळोनी. मग साती जने दानवास्त्र, बिडता केले त्या जर्जर. मग सप्तदानव अदृश्यवर, होते झाले कसरे. येरीकडे वासव शक्ती, बिडता प्रेमे वेताळ प्रती. तो संधान पाहुनी हृदय स्थिती, वासव शक्ती भेदितसे. तेने घाये अति सबळ, मूर्छित पडला वेताळ. मही पडता उतावेळ, अदृश्य झाली शक्ती ते. येरीकडे मच्छिंद्रनाथ, वाताकर्षण विद्या जलपत. तो सावरोनी वेताळ मूर्छित, पुनरपि आला त्वरेने. येता येता सातजनी, लगट करीती निकट येऊनी. तो सिद्ध प्रयोग वाताकर्षणी, मच्छिंद्राचा झालासे. सिद्ध प्रयोग होता नीती, संचार तो अष्टदेहांप्रती. तेने करोनी वातगती, आकर्षण होतसे. जव जव आकर्षण वात होत, तव हस्तपादांचे चलन राहत. परमक्लेश उचंबळत, मूर्छा शक्ती मिरवावया. ऐसी होताची अष्टमावृत्ती, मग एकमेकांप्रती बोलती. आता आसडूनी अहमवृत्ती, शरण वेगी रिगावे. ना तरी जोगी आहे कठीण, भूतांसह आपुला घेईल प्राण. तरी याते प्रसन्न करून, जगा माझी नांदावे. जैसा राम प्रसादे करुण, लंका राणी व विभीषण. की वालीचे कृतीने, राज्यी मिरवला सुग्रीव. तन्याये येथे करुण, वाचवावा आपुला प्राण. उपरी जीवालिया संगोपन, आश्रय होईल हा एक. जैसा दरिद्रियाला परीस, की चिंतामणी चिंतित्यास. की पियुष लाभे रोगियास, तैसे होईल आपणासी. की प्रल्हादाचे नरसिंह दैवत, संकटी झाले सायवंत. तन्याये आजही प्रीत, वाढवावी महाराजा. ऐसे बोलणी एकमेका, निश्चय करुनी नेटका. म्हणती महाराजा तपोनायका, सीमा झाली प्रतापा.
तन्याये सर्वज्ञ मूर्ती सोडवी आम्हा क्लेश पद्धती क्रोधानळे प्राण आहुती योजो नको महाराजा तरी आता अनन्य शरण आहोत आमुचा वाचवा प्राण जायसे कचा शुक्रेदान संजीवनी जे पै केले तो प्रत्यक्ष अससे नारायण हे नेनो निरळी तुझ कारण केली परी उचित धन प्राप्त झाले साध्यांची जैसा जटायू आणि संपाती प्रताप दाऊ गेले गवस्ती परी भोग दशा प्राप्ती सद्यांची झाली लाभावरी तन्याय येथे झाले तरी कृपेची बसवी पाऊले चलन वलन अवघेची राहिले बोलणे उरले सांगावया आता क्षणैक करिसी आळस आम्ही जाऊ पराठायास तेने लाभ तव हस्तास काय मिरवेल तुझ लागी तरी आमुचा वासवावा प्राण मग नाम तुझे मिरवू जगा कारण सांगशील ते कार्य करून भूतांसहित येऊगी की यमे पाळिले यमदूत किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत तन्याये आम्ही भूतांसहित तुझ पुढे मिरवूगी हे जरी मनशील पोटे तरी पूर्वजा बुडवू नरक कपाटे आणि पंचपातके महे नेटे निजम यस्तकी मिरवूकी गोहत्यारी ब्रह्महत्यारी स्त्रीहत्यारी बाळहत्यारी मातृपितृ गुरुहत्यारी पंचपातके मस्तकी मिरवूकी ऐशी पातके रौरवक्षिती भोग मिरवू संवत्सर अयुती याते साक्ष चित्रगुप्ती लीन मूकपदा मिरवूका ऐसे आमुचे बोल निश्चित काया वाचा धरुणी निश्चित तरी आता होई कृपावंत दयालहरी मिरवावी यावरी बोले मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व त्या ते साह्य भूतांसहित कार्यार्थी तुम्ही असावे जो जो मंत्र जया प्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी साह्य करावे मंत्रा लागोनी कोणीतरी गोकिलिया मग अष्टही मनती अवश्य कार्य करू निसंशयास मग साधन प्रयोग आपुला बक्ष पृथक पृथक सांगितला अष्टकोटी भूतावळी सहित बक्ष साधन सांगितले समस्त येणे पते कार्य जगांत निश्चय आम्हा मिरवोकी पूजा पुरस्कर अभ्युत्थान मंत्रांसहित निर्वाण मंत्र उजळला स्थापुनी ग्रहण पर्वणी ते नेमिले ऐसा निश्चय सांग होता मग बळे प्रेरकास्त्र प्रेरिता समूळ नासुनी गेली वार्ता आकर्षण अस्त्राची ये रिकडे अष्टकोटी भूतावळ जोगिनी इत्यादी सकळ स्पर्शो पाहती चरणकमळ मही व्यक्त होऊन या तेव्हा जल्पोनी विमुक्तास्त्र मुक्त केले पिशाच सर्वत्र मग मच्छिंद्रपद नमुनी पवित्र सन्मुख उभे राहती बुद्धांजुळी उभय कर उभे असती ते समोर वाणी वदले जय जयकार धन्य मच्छिंद्र मनोनी मग त्या मंडळीत मच्छिंद्र कैसा शोभला मूर्तिमंत जेवी नक्षत्रा माझी तेजोमंत शशीनाथ मिरवला की रश्मीपाल मंडळात तेजे गहिवरला प्रभे आदित्य के सुरवर्गणी शशीनाथ स्वर्गामध्ये मिरवला के शिवगण समुदायी परमशोभत नगदावई की विष्णुगणांत शेषशायी प्रभुत्वपणी मिरवला की दानवा माझी उष्णामूर्ती की देवा माझी बृहस्पती की पृथ्ने माझी ऐरावती देवांगणी मिरवितसे देवी पिशाच मंडळात परमक्षोभला मच्छिंद्रनाथ मग सकळांच्या मस्तकी ठेवूनी हात मने क्षेमवंत असावे अष्टजन मुख्य नायक
ते बोलती बोलावून सकळिक की मचिंद्र कार्य श्लोक जग उपकारा बदलासे तरी त्याचा धाक कोणी तया साह्य पिशाच असावे येऊनी सांगितले याचे कार्य द्या करुनी मंत्रोच्चार होतांची ऐसे ऐकून या भूते अवश्य मनती जोडून हात यावरी बोले मच्छिंद्रनाथ आणि वर मज द्यावा तुमचे आमुचे समरांगण झाले सबळ बळे करून त्या समरांगणाचे कथन लोकी ऐसे मिरवले तरी ते आख्यान वाचिता तया न करावी बाधा सर्वथा आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रिय मानावा तो पुरुष त्यासी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वथा आणि आपुले कडून सहसा व्यथा जाणून त्या पुरुषा करू नये हे आख्यान राहे जया सदनी तेथे बसू नये सहसा भूतांनी जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्ददिनी चंद्रा लागी न देखती की अविंद जेविका सुकर की श्वान मानिती अशुद्ध विप्र तेवी ते मानोनी सर्वत्र दूर देशा असावे ऐसे यानोनी चित्ती ते सदन स्पर्शो नये भूती अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची यावरी प्रशस्तपणे राहून जरी त्या सदना आले विघ्न तयांचे करावे निवारण सकळ भूते मिळवून या आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दूर मार्गी बैसावे हे आख्यान जो पाळिता त्यासी कदा काळी न करावी व्यथा हेची द्यावे मज सर्वदा कृपा करुनी सर्वांनी ऐसे ऐकूनी मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणती त्या सदनाते व्यथा निश्चिती आम्ही न करू सहसाही ऐसे वधूनी वरदभूत नमिता झाला मच्छिंद्रनाथ सर्व नमुने पुसून त्याते स्वस्थानाते चालिले अष्टकोटी पिशांचांसहित अष्टविराजे मुख्य दैवत तेही नमुनी मच्छिंद्राप्रत स्वस्थानासी पै गेले ये रिकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला 12 मल्हार ते तिचा विधी करुनी सर्व कुमारी दैवती चालला तैसी तपावे कालिका भवानी ते कथा पावेल मच्छिंद्रा लागूनी ते पुढील अध्याय अवधान देऊनी कथा श्रोते स्वीकारा अहो या कथासार ग्रंथास परिकर पंचम अध्याय घोकिल्यास पिशाच बाधा तयासी खास होणार नाही सहसाही जरी पहिली बाधा असेल तरी ती पठन करिता जाईल प्रथमाध्याय जो भोकील त्याचा अंगरोग जाईल की दुसरा अध्याय घोकिल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न होईल अंजनी सूत तयाते चौथा अध्याय घोकिता फळ कार्य निवटील परमसकळ मान्यता देईल महिपाळ मौन पडेल सर्वांते असो ऐसे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग दुंडेसूत मालुजी सांग वदे नरहरी कृपे करुणिया स्वस्ति श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्षकाव्य किमियागार सदा परिशोध भाविक चतुर पंचमाध्याय गोढ़ा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार पंचमाध्याय समाप्तः।